केव्हा सुरू करू किंवा काय करू आणि तुमचे खूप सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. तर अगोदर आपण काय करूया, 12th नंतर सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन कसं करायचं हे आपण समजून घेणे. सगळ्यात शेवटी मी तुमचे प्रश्न घेतो. त्याच्या अगोदर एक बेसिक फरक मला तुम्हाला सांगायचा आहे. तो शक्यतो खूप सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल. तर तो फरक हा आहे, की या सगळ्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा टेक्निकली 2 टाइपच्या असतात. एक्झाम आपण जी म्हणतो, हे तुम्हा सर्वांना माहीत असायला हवं, खास करून पॅरेंट लोकांना. तर एक परीक्षा असते ज्याला आपण म्हणतो यूपीएससी. यूपीएससी ॲक्चुअली यूपीएससी ही परीक्षा नाहीये. यूपीएससी हे आयोगाचं नाव आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि दुसरं जे आहे, ज्याचं नाव आहे एमपीएससी. एमपीएससी म्हणजे काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. टेक्निकली हे दोनही आयोग आहेत. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे बेसिकली केंद्रीय परीक्षांशी निगडीत आहे. यामध्ये हे दोन्ही आयोग ज्या परीक्षा घेतात, त्याला आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिसेस. बरोबर. मग जर इथं आपण विचार केला तर हे दोन्ही आयोग ज्या परीक्षा घेतात यामध्ये कोणत्या पोस्ट सिलेक्शन केलं जातं, तर टेक्निकली लक्षात घ्या, यूपीएससी मध्ये 2 टाईपच्या परीक्षांचं किंवा 2 टाईपच्या पोस्टसाठी सिलेक्शन केलं जातं. एक टाईप आहे ज्याला आपण म्हणतो एआयएस. एआयएस म्हणजे काय? ऑल इंडिया सर्व्हिसेस. इथं लक्षात घ्या, ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे काय? तर अशी पदं की ज्या पदांचा सिलेबस, त्यांची परीक्षा, त्यांची पद्धती हे सगळंच्या सगळं केंद्र सरकार ठरवतं. नेमणूक केंद्र सरकार करतं, सिलेबस केंद्र सरकार ठरवतं, परीक्षा केंद्र सरकार ठरवतं, त्यांची पॅरेंटिंग ऑथॉरिटी केंद्र सरकार असतं. फक्त ऑल इंडिया सर्व्हिसचे हे जे सगळे जे अधिकारी असतात, हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या लाईफ टाईममध्ये काम करतात. त्याला आपण म्हणतो काडर. ऑल इंडिया सर्व्हिसेस बेसिकली 3 टाईपच्या आहेत. पहिली आहे आय-ए-एस, पण खूप सगळ्या लोकांनी आय-ए-एस हे नाव ऐकलेलं नसतं. सो आय-ए-एस म्हणजे काय? थोडक्यात जिल्हाधिकारी. दुसरं पद आहे ज्याला आपण म्हणतो आय-पी-एस, इंडियन पोलीस सर्व्हिस. आपल्या जिल्ह्याचा एस-पी जो असतो किंवा आपल्या जिल्ह्याचा जर आपला जिल्हा मोठा असेल, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या ठिकाणी तो कमिशनर असतो. आणि तिसरं पद शक्यतो खूप सगळ्या लोकांना माहीत नसतं, जे आहे आय-एफ-ओ-एस म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. बरोबर आहे. तर हे झालं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. मग या ठिकाणी ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये आय-ए-एस झालं, आय-पी-एस झालं, आय-एफ-ओ-एस झालं. हे यूपीएससी मार्फत भरलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दुसऱ्या कॅटेगरी ऑफ पोस्ट यूपीएससी परीक्षेमार्फत भरल्या जातात, ज्यांना आपण म्हणतो केंद्रीय सेवा. म्हणजे काय? सेंट्रल सर्व्हिसेस. तर यामध्ये तुम्ही तो रेड नावाचा पिक्चर बघितला असेल बघा, अजय देवगणचा. ज्यामध्ये कोण असतो? तो आय-आर-एस असतो, भारतीय राजस्व सेवा. यामध्ये खूप सगळ्या पोस्ट असतात. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इन्कम टॅक्स, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम्स अँड एक्साइज, इंडियन पोस्टल सर्व्हिस, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. समजा तुम्ही मोठ्या शहरात असाल आणि त्या ठिकाणी जर तुमच्या शहरामध्ये कॅम्प असतील बघा, जसं पुण्यामधला कॅम्प आहे, नाशिकचा कॅम्प आहे, संभाजीनगरचा कॅन्टोन्मेंट एरिया आहे. या सगळ्या भागांचे जे हेड असतात, सिव्हिल वाले हेड असतात, तिथं असतं इंडियन डिफेन्स स्टेट सर्व्हिस, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. तर या सगळ्या परीक्षांची जी भरती आहे कोणामार्फत केली जाते? ही यूपीएससी नावाच्या आयोगामार्फत केली जाते. पण या परीक्षेला सुद्धा आपण काय म्हणतो? सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो. सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशन. पण कोणती सिव्हिल सर्व्हिसेस? सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसचे एक्झामिनेशन कोण कंडक्ट करतो? यूपीएससी कंडक्ट करतं. दुसऱ्या बाजूला आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे स्पेसिफिकली फक्त कुठलच्या जागांची भरती करतं? तर हे फक्त महाराष्ट्रामधील जागांची भरती करतं. मग या ठिकाणी हे जे एमपीएससी आहे, हे 2 प्रकारच्या परीक्षांची भरती करतं. एक आहे क्लास 1, क्लास 2 आणि दुसरं ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर आजचा आपला फोकस ग्रुप बी आणि सी बिलकुल नाहीये. एमपीएससी मार्फत कोणत्या पदांची भरती केली जाते? मी तुम्हाला नावं सांगतो. एक आहे डेप्युटी कलेक्टर, जे तुम्हाला खूप चांगलं माहित आहे. दुसरं आहे डीवायएसपी, जे तुम्ही खूप लोकांची ड्रीम पोस्ट असते. तिसरं महत्वाचं आहे तहसीलदार. मग मी ही नावं का घेतो? ही तुम्हाला माहित असणारी नावं आहेत. चौथं आहे नायब तहसीलदार. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी असणार तुमचं मुख्याधिकारी. या सगळ्या पदांची भरती या सगळ्या परीक्षांमधनं घेतली जाते. करेक्ट आहे. तर बघा आता या ठिकाणी काय आहे, ही जी आपली पर्टिक्युलर परीक्षा आहे, परीक्षा सिव्हिल सर्व्हिसेस आहे. केंद्रीय स्तरावरची सिव्हिल सर्व्हिसेस घेतली जाते, ही यूपीएससी घेतं. राज्य स्तरावरची सिव्हिल सर्व्हिसेस घेतली जाते, ही एमपीएससी घेतं. या सगळ्या पदांची भरती असते. टेक्निकली लक्षात घ्या, यूपीएससी मार्फत जी परीक्षा घेतली जाते, 2 पदांसाठी भरती घेतली जाते. पहिला आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस, ज्यात आय-ए-एस, आय-पी-एस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असतात. दुसरा आहे केंद्रीय सेवा, ज्यात आय-आर-एस सारख्या पोस्ट असतात.
आणि एमपीएससी मधनं मात्र डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार यासारख्या पदांची भरती या ठिकाणी केली जाते. चला, तर हा झाला पहिला टप्पा. मग आजचा आपला फोकस काय आहे? तर आजचा आपला फोकस आहे 12वी नंतर या सिव्हिल सेवांची परीक्षा कशी करावी. बरं, त्याच्या अगोदर एक महत्वाची गंमत मी तुम्हाला सांगतोय. 2026 पासनं म्हणजे 2025 ची आता जी प्रिलिम झाली नोव्हेंबर महिन्यामधली, तर 2025 नोव्हेंबर पासनं युपीएससी सिलेबस आणि पॅटर्न आणि एमपीएससी सिलेबस आणि पॅटर्न हा 100% सेम झालेला आहे. प्रिलिमचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस, मार्कांचा पॅटर्न, सिलेबसचा पॅटर्न 100% सेम झालेला आहे. त्यामध्ये कोणतंही अंतर नाहीये. फक्त महाराष्ट्रामध्ये थोडंफार त्यांनी उल्लेख करून ठेवलाय, की महाराष्ट्राच्या संदर्भाने प्रश्न विचारले जातील. पण इथं असा विश्वास आहे, की ते विनाकारण सिलेबसला किचकट करून खूप जास्त प्रश्न त्या ठिकाणी टाकणार नाहीयेत. सो याचा विचार करता आपल्याला सगळ्यात मोठा फायदा आहे, की जेव्हा आपण एमपीएससी प्रिपरेशन करतो ऑटोमॅटिकली आपण युपीएससी देऊ शकतो किंवा जर आपण युपीएससी प्रिपरेशन केलं तर आपण एमपीएससी सुद्धा देऊ शकतो. या वर्षीपर्यंत असं होतं की महाराष्ट्राचा सिलेबस कंप्लीट वेगळा होता युपीएससी परीक्षांपेक्षा. सो हा फायदा आहे की तुम्ही एकाच परीक्षेची तयारी करून 1 वर्षभरामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, युपीएससी सगळ्या परीक्षा देऊ शकता. तुम्ही जर या सगळ्यांचा विचार केला तर सिलेबस सेम झाल्याचा फायदा काय आहे? तुम्ही कोणकोणत्या परीक्षा सिंगल अभ्यासावर देऊ शकता? सगळ्यात पहिला आहे, एका अभ्यासावर तुम्ही युपीएससी देऊ शकता. दुसरं, तुम्ही एमपीएससी ची परीक्षा सुद्धा देऊ शकता. जर तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही ऍग्रीकल्चर और काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा देऊ शकता सेम सिलेबसवरती. ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंडवाले महाराष्ट्र ऍग्रीकल्चर सर्व्हिसची परीक्षा देऊ शकतात. आणि ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आयटीबीपी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स किंवा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस असेल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीआरपीएफ, याचे जे हेड असतात ती परीक्षा सीएपीएफ नावाची परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि यासोबत जर समजा तुमचं मॅथ्स चांगलं असेल, थोडंफार इंग्लिश चांगलं असेल, जे तुम्हाला इथं युपीएससी आणि एमपीएससी करताना सीसॅट साठी करावं लागतं, हे जर तुम्ही केलं तर यातली अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आरबीआय ग्रेड बी ची परीक्षा सुद्धा तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकता. जेव्हा महाराष्ट्रातील एमपीएससी सिलेबस आणि युपीएससी सिलेबस सेम होता त्यावेळी महाराष्ट्रामधनं आरबीआय ग्रेड बी मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त होती. पण मागील काही वर्षापासून महाराष्ट्राचा एमपीएससी सिलेबस सोपा झाला, मुलं पटकन पास व्हायला लागली आणि मग मुलांनी बाकी परीक्षांकडे पाठ फिरवायला सुरू केली आणि मराठी टक्का वरच्यावर कमी व्हायला सुरू झाला. सो लक्षात घ्या की ह्या सगळ्या परीक्षा तुम्ही एक सिंगल सिलेबस म्हणजे एक सिलेबसवर जर तुम्ही अभ्यास केला तर या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा तुम्ही नक्की देऊ शकता. हा पहिला बेनिफिट तुम्हाला मिळतो. आता आपल्याला महत्वाच्या गोष्टीकडे जायचंय, जो तुमचा कन्सर्न आहे की सर प्रिपरेशन कसं करायचं, काय करायचं. तर 12वी नंतर प्रिपरेशन करायचं म्हणजे तुमच्या डोक्यात खूप सगळे वेगवेगळे गणित असतात बघा. त्याच्या अगोदर मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या ज्या लक्षात घ्या की मोस्ट इम्पॉर्टंट मिसकन्सेप्शन अबाउट दिस एक्झामिनेशन, या परीक्षेबाबत महत्वाचे मिसकन्सेप्शन्स काय आहेत किंवा परीक्षेवर तुमचे असणारे गैरसमज काय काय आहेत. तर बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा गैरसमज काय आहे, तर तो गैरसमज लक्षात घ्या की ही परीक्षा माझं आयुष्य आहे. बिलकुल नाही. खूपदा असं होतं की आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, जो टाइम पिरियड, तो एवढा जास्त असतो की या केसमध्ये कधीतरी आपल्याला वेळ लागू शकतो, फ्रस्ट्रेशन येतं, डिमॉरलायझेशन येतं, मुलं तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि मग शेवटी ते म्हणतात की नाही, माझं आयुष्य कॉम्प्रोमाइज होतं, काय होतं. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, 12वी पासून तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की लक्षात घ्या, हे परीक्षा तुमचं आयुष्य नाहीये. दिस इज माय लाईफ हा सगळ्यात चुकीचा समज आहे. ही फक्त एक परीक्षा आहे. आणि आणखीन एक जी गोष्ट आहे की ही परीक्षा माझं स्वप्न आहे, लहानपणापासूनचं स्वप्न आहे. हे पण खूप सगळे लोक सांगतात. खूप वेळा असं होतं की पास झालेले अधिकारी त्यांची भाषणं करण्यासाठी, काहीतरी स्टोऱ्या मांडण्यासाठी किंवा काहीतरी अवांतर गप्पा मारण्यासाठी सांगतात, मी लहानपणी असं जात होतो, मग त्या ठिकाणी मला लाल दिव्याची गाडी दिसली किंवा माझ्या आईला सर्टिफिकेट घ्यायला गेल्यानंतर तहसीलदाराने त्रास दिला, माझ्या वडिलांना हे कागदपत्र देण्याने डेप्युटी कलेक्टरने त्रास दिला, मग मी ठरवलं की मी मोठा होऊन बदला घेईल, मग मी कलेक्टर होईल. ह्या सगळ्या खोट्या स्टोरीज असतात. लहानपणी आपल्याला शेंबूड पुसायचं कळत नाही आणि त्यावेळेस तुम्ही क्लेम करताय की मी कुणाचा तरी बदला घेण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसकडे येतोय. या प्रकारच्या भंपक खोट्या भूलथापांना बळी पडून खूप सगळे विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना स्वतःच्या कुवतीची अंदाज नसतो, अभ्यासाचा अंदाज नसतो, अंडरस्टँडिंगचा अभ्यास नसतो.
ही लोक फक्त पाठांतर करतात. म्हणजे थोडक्यात त्या विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असते सरळ सेवा भरतीची एखादी परीक्षा पास व्हायचं, पण कुठंतरी रील पाहून, कुठंतरी भाषणं ऐकून, कुठंतरी मिसगाईड होऊन विद्यार्थी 5-5, 6-6 वर्ष लागतात. आणि मग ज्यावेळेस पत्रकार लोक यांना प्रश्न विचारायला जातात, त्यावेळेस जो विद्यार्थी पास झालाय, जो विद्यार्थी सिन्सिअर आहे, जो विद्यार्थी हार्ड वर्किंग आहे, जो कंटिन्यू अभ्यासिकेत बसलाय, तो या पत्रकार लोकांचं कधीही टार्गेट नसतं. यांचं टार्गेट असतं युट्यूबवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती काहीही संघर्षात्मक लिहून, ज्याला काही बूड ना शेंडा अशा लोकांकडनं मुलाखती घेऊन हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचं उदात्तीकरण सुद्धा करतात आणि स्पर्धा परीक्षेबद्दल नकारात्मकपणा सुद्धा आणतात. सगळ्यात मोठं याचं नुकसान हे आहे की यामुळे जो सिन्सिअर, हुशार आणि पास होणारा क्राऊड आहे हा स्पर्धा परीक्षेकडे येत नाही. सो महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे, हे माझं आयुष्य आहे, हे सगळं खोटं आहे लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट ही एक परीक्षा आहे. जशी तुमची 10वीची परीक्षा होती, 12वीची परीक्षा होती, ज्या पद्धतीने तुम्ही 6वी, 7वी, 8वी, 9वीची परीक्षा दिली, ज्या पद्धतीने तुम्ही 7वीचे स्कॉलरशिप, 8वीची स्कॉलरशिप दिली, तुम्ही कधी म्हणलाय का 7वीच्या स्कॉलरशिपला की माझं आयुष्य आहे, हे माझं स्वप्न आहे, मला घरच्यांना काहीतरी करून दाखवायचंय, ते काहीतरी ना कर लो दुनिया मुठ्ठी में, असं कधी झालंय का? 7वीची स्कॉलरशिप किंवा 4थीच्या परीक्षेला म्हणलाय का नाही नाही हे माझं आयुष्य आहे, जर मी 4थीला 95% नाही पाडले, 99% नाही पाडले तर माझ्या आयुष्याचं काय? हे सगळं खोटं आहे. काय असतं, आपल्याला कुठंतरी हव्यास असतो की लोकांनी मला चांगलं बोलावं, माझं कौतुक करावं. पण या कौतुकापायी तुम्ही बाकीच्या लोकांना मिसगाईड करून स्पर्धा परीक्षेत आणता, ज्यांची कुवत नाही. आणि तुम्ही ज्यांची कुवत आहे या विद्यार्थ्यांना डिस्करेज करता, असं होता कामा नये. पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट, ही जी परीक्षा आहे डे ड्रीमिंगची नाहीये. कुठेतरी चहा पाण्याला निघलाय, ऑटोवाल्यासोबत भांडण झालंय, मेसवाल्यासोबत भांडण झालंय, महेश शिंदेसोबत भांडण झालंय, थांब आता मी डीवायएसपी घेऊन तुझा बदलाच घेतो, ह्या प्रकारच्या डे ड्रीमिंगची ही परीक्षा नाही. पुढची महत्वाची गोष्ट, खूप सगळ्या लोकांना वाटतं की परीक्षा सॉफ्ट स्किलची आहे. म्हणजे मी दिसायला स्मार्ट असायला हवा, एकदम टापटीप असायला हवं, माझं बोलणं खूप चांगलं असायला हवं, माझी इंग्लिश खूप चांगली असायला हवी, किंवा मी असं एकदम स्मार्ट वाटायला हवं. जे कॉर्पोरेट कल्चर असतं ना, ज्या ठिकाणी सुटाबुटातली लोक, तर तीच लोक ही परीक्षा पास होऊ शकतात, असं बिलकुल नाहीये. ही परीक्षा सॉफ्ट स्किलची बिलकुल नाहीये, ही परीक्षा पर्सनॅलिटीची आहे. पण या ठिकाणी पर्सनॅलिटी याचा अर्थ सॉफ्ट स्किल बिलकुल नव्हे, किंवा तुम्हाला खूप चांगले इंग्लिश बोलता येते याचा अर्थ तुम्ही पास व्हालच असं बिलकुल नाही. तुम्हाला परीक्षेला न्याय देता येतो का, त्याची ही महत्वाची परीक्षा आहे. आणखीन एक खूप मोठा गैरसमज आहे पॅरेंट लोकांना, ज्यावेळेस त्यांना खूप सगळे लोक म्हणतात किंवा मुलगा मुलगी म्हणतो की मला एमपीएससी युपीएससी करायचं, तर पॅरेंट लोकांनी कुठंतरी चावडीवरती, चहाच्या टपरीवरती, कटिंगच्या दुकानामध्ये किंवा कुठेतरी बस स्टँडवर ऐकलेलं असतं की नाही स्पर्धा परीक्षेत खूप करप्शन आहे, श्रीमंताचेच लोक पास होतात, एका विशिष्ट वर्गाची लोक पास होतात, विशिष्ट शहराची लोक पास होतात, इंटरव्ह्यूला 50-50 लाख रुपये द्यावे लागतात. मी स्वतः स्पर्धा परीक्षेमध्ये मागील 18 ते 19 वर्षांपासून मी तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये 1 रुपयाचा सुद्धा करप्शन नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही पूर्ण भारताचा विचार केला तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी नंतर ऑल इंडियामध्ये सगळ्यात क्रेडिबल कमिशन, सगळ्यात जास्त विश्वासार्हता असणारं कमिशन जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. मी हे का सांगतो, कारण मी स्वतः या सिस्टीम मध्ये आहे, मी स्वतः तयारी करतोय. मागच्या 18 वर्षांपासून मी सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये, मला स्वतःला माहिती आहे 1 रुपयाचं करप्शन सुद्धा या ठिकाणी चालत नाही. सगळ्या गोष्टी अत्यंत ट्रान्सपरंट आहेत. आणि हा आपल्याला स्वतःला अभिमान सुद्धा असावा की देशातील युपीएससी जे सगळ्यात चांगलं कमिशन मानलं जातं, जे कुणालाही एंटरटेन करत नाही, त्या युपीएससी नंतर जर सगळ्यात चांगलं कमिशन, सगळ्यात जास्त क्रेडिबिलिटी असणारं जर कोणतं कमिशन असेल तर ते महाराष्ट्राचं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, हे मी सांगतो. पुढचं, या परीक्षेला 5 वर्ष लागतात, ऍब्सोल्युटली खोटं आहे. जर तुम्ही परीक्षा समजून घेऊन केली तर तुम्हाला नक्की 5 वर्ष लागणार नाहीत. नॉर्मली या ठिकाणी एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनची एक सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो, फक्त लक्षात घ्या. जर समजा हा मुद्दा आपण स्टडी करतोय, 5 वर्ष लागतात का? जर तुमच्या ग्रॅज्युएशनची 3 वर्ष तुम्ही चांगला अभ्यास केला तर त्यानंतरच्या पुढच्या 1.5 इयर मध्ये तुम्ही परीक्षा नक्की पास होऊ शकता. फक्त ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष सिन्सिअरली सिस्टमॅटिकली अभ्यास करायचा, आणि सिन्सिअरली आणि सिस्टमॅटिकली अभ्यास केल्यानंतर 1.5 वर्ष प्रोफेशनली अभ्यास करायचा. मी 2 शब्द वापरलेत. 3 वर्षांचा तुमचा अभ्यास कसा असायला हवा? अत्यंत ऑनेस्टीनं असायला हवा, अत्यंत प्रोफेशनली असायला हवा. आणि त्याच्यानंतर हे जे 1.5 वर्ष आहे, हा अभ्यास मात्र तुमचा स्मार्ट पद्धतीने असायला हवा.
म्हणजे परीक्षेचे रिक्वायरमेंट तुम्हाला या ठिकाणी समजून घेता यायला हवी, हे महत्वाचं आहे. 3 वर्ष हार्डवर्क करणं, 1.5 वर्ष स्मार्ट वर्क करणं, नक्की तुम्हाला पोस्ट मिळेल. मग असं का होतं सर, या परीक्षेला लोकांना 5 वर्ष लागतात? लोकांना 5 वर्ष का लागतात? तर खूप सगळे विद्यार्थी असे असतात, 10वीला 50-55% पडलेत, 12वीला 35 ते 40% पडलेत, मग दुसरा कोणताही नोकरी लागू शकत नाहीये. मुलगा सदाशिव पेठेत येतो, सदाशिव पेठेत चहा चांगला मिळतो, नाश्ता चांगला मिळतो, 2 वेळचं जेवण चांगलं आहे. सदाशिव पेठेतल्या मेस अत्यंत चांगल्या आहेत. मी मेसमध्ये जेवतो. सगळं सेट आहे, सगळं चांगलं आहे. मग लागू द्या वर्षानुवर्ष. आणि दुसरी गोष्ट काय, की ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस पास होणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारले जात नाहीत, किंवा जो विद्यार्थी पास होतो तो शक्यतो तुमच्या समोर येतच नाही. विद्यार्थी कोणता येतो, जो वर्षानुवर्ष तेच वाचतोय, समजून घेत नाहीत, त्यांना 5 वर्ष लागतात. किंवा 5 वर्ष लागण्याचं दुसरे 2 महत्वाची कारण मी तुम्हाला सांगतो, जी लक्षात घ्या. पहिलं कारण आहे ओव्हर रीडिंग, एकाच विषयासाठी 5-50 पुस्तकं वाचणं. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे ओव्हर स्टडिंग, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एवढ्या गोष्टी वाचत बसता ज्या तुमच्या गरजेच्या नाहीत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, 12वी पासून प्रिपरेशन करताना जो एक कॉन्सेप्ट या ठिकाणी मला सांगायचा आहे. सर, मी कॉलेज सगळं बंद करून फर्स्ट इयर पासून सदाशिव पेठेमध्ये येऊन राहू का? बिलकुल गरज नाही. जे मी तुम्हाला सांगितले, परीक्षा पर्सनॅलिटीची आहे. याचा अर्थ काय? तुम्ही प्रिलिम्स क्लिअर झालात, मेन्स क्लिअर झालात, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला येता त्यावेळी तुमची पर्सनॅलिटी मॅटर करते. तुमचं सॉफ्ट स्किल, तुमचं स्पोकन लँग्वेज, तुमचं नॉलेज मॅटर करत नाही. तुम्हाला समाजाची जाण किती आहे, सुज्ञपणा किती आहे, शहाणपणा किती आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला मॅच्युरिटी किती आहे. आणि लक्षात घ्या, स्टडी रूम मध्ये बसून मॅच्युरिटी येत नाही. मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्ही जे कॉलेजचे 3 वर्ष आहेत किंवा कॉलेजचे 4 वर्ष आहेत, या 4 वर्षात तुम्ही खूप सिन्सिअरली प्रिपरेशन केलं तरच मॅच्युरिटी येऊ शकते. अदरवाईज बिलकुल मॅच्युरिटी येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ही परीक्षा कुणासाठी नाहीये? ज्या लोकांना अकॅडमिक ॲरोगन्स आहे. अकॅडमिक ॲरोगन्स म्हणजे 10वीच्या 12वीच्या टक्क्याचा किंवा डिग्रीच्या पर्सेंटेजचा. 10वीला शाळेत पहिला होतो, 12वीला कॉलेजात पहिला होतो, विद्यापीठात मला गोल्ड मेडल आहे, या टक्केवारीचा अकॅडमिक ॲरोगन्स असणारी लोक आंधळी होतात, परीक्षेला समजून घेत नाहीत, सिलेबसला समजून घेत नाहीत, सगळ्या पर्स्पेक्टिव्हला न्याय देऊ शकत नाहीत, आणि मग ही सगळी लोक पास होऊ शकत नाहीत. सो लक्षात घ्या, अकॅडमिक ॲरोगन्स असणाऱ्या लोकांसाठी परीक्षा नाहीये. जी लोक परीक्षेला न्याय देऊ शकतात त्या लोकांसाठी परीक्षा आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट मला तुम्हाला सांगायचं आहे, की स्पर्धा परीक्षा माझं आयुष्य आहे. मी माझं आयुष्य मिळवल्याशिवाय जाणार नाही, मी परीक्षा पास होल्याशिवाय जाणार नाही, असं बिलकुल नाहीये. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येताय, तर ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष, त्याच्यानंतरचं 1.5 वर्ष, किंवा खूप झालं तर आणखीन एखाद दुसरा अटेम्प्ट, म्हणजे तुम्ही स्वतः प्लान टाकून ठेवायला हवं, की मी किती अटेम्प्ट देणार आहे. 1 अटेम्प्ट और 2 अटेम्प्ट. 2 अटेम्प्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की नाही, मी आता फॅमिलीवरचा डिपेंडन्स कमी करून जॉब करत तयारी करायला, नक्की जॉब करत तयारी करू शकता. किंवा तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा ग्रॅज्युएशन मध्ये तयारी करताय, तर त्याच वेळेस तुम्ही प्लान बीचा सुद्धा विचार करायला हवा. प्लान बी इन द सेन्स काय, की समजा तुमचं बीए ला ऍडमिशन आहे, तर बीए करत असताना लॉची सीईटी देऊन ठेवायची, डिग्री नंतर लॉ करत तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस करू शकता. किंवा जर तुम्हाला वाटतं की सायन्स साईडला तुम्ही आहात आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, आपल्याला प्लान बी काहीतरी हवा आहे, युपीएससी एमपीएससी जर पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये नाही झालं तर काय, तर तुम्ही मॅथ्सवर डिग्रीत असताना तयारी करा, इंग्लिशवर डिग्रीत असताना तयारी करा. मॅथ्स आणि इंग्लिशवर जर तुम्ही तयारी केली, तर तुम्ही सेंट्रल सर्व्हिसेसच्या एवढ्या परीक्षा पास होऊ शकता, की त्या केसमध्ये तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी देर इज नो लिमिट. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेकडे येत असताना स्वतःची कुवत पाहून या, स्वतःची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी पाहून या. भाषणं ऐकून, महेश शिंदेचे भाषण ऐकून, कोचिंग क्लासेस इन्क्लुडिंग माझा ऍडव्हर्टाइजमेंट पाहून बिलकुल येऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील क्रीम वर्ष या ठिकाणी वाया घालवू शकता. आणि प्लान बी म्हणजे काय? खूपदा लोक म्हणतात तुमच्याकडे प्लान बी असायला हवा. सो प्लान बी याचा अर्थ असा बिलकुल नाहीये, की मी आता एमपीएससी करतो, 3 वर्ष एमपीएससी करतो कॉलेजमध्ये, परत 2 वर्ष आणखीन एमपीएससी करतो, नाही झालं तर चहाची टपरी टाकतो, वडापावचा गाडा टाकतो, कपड्याचं दुकान टाकतो, 10 म्हशी घेतो. तुम्ही ज्या फेसबुकला, युट्यूबला स्टोऱ्या वाचताना, की 10 म्हशी घेतल्या, महिन्याला 10 लाखाचा टर्नओव्हर आहे, लिंब विकायला सुरू केले, त्याचा आणखीन महिन्याला 50 लाखाचा टर्नओव्हर आहे, तो टर्नओव्हरचा फक्त तेवढा महिना कळतो, पण 5 महिन्यानंतर बिझनेस बंद पडलाय, ही स्टोरी तुम्हाला कुणीही सांगत नाही. प्लान बीचा अर्थ असतो, जो अभ्यास तुम्ही 5 वर्ष केलाय, या अभ्यासाच्या आधारावरती समजा तुम्हाला युपीएससी मधली पोस्ट नाही मिळाली,
समजा तुम्हाला एमपीएससी मधली क्लास 2 वाली पोस्ट नाही मिळाली, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही त्याच अभ्यासावरती स्टाफ सिलेक्शन कमिशनची पोस्ट मिळवू शकता का? सरळ सेवेमध्ये पोस्ट मिळवू शकता का? बँकेमध्ये नोकरी मिळवू शकता का? किंवा ज्या सगळ्या परीक्षा तुमच्या या सिलेबसच्या आधारावरती चालू असतात, या परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं का? ही क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. प्लॅन बीचा अर्थ अभ्यास करायचा एक, आणि हे नाही झालं तर काहीतरी वेगळा बिझनेस टाकायचा आहे. आणि तो पण बिझनेस का टाकायचा, तर युट्यूबच्या स्टोरीज ऐकल्यात, वडापाव विकून त्याने कमवले 10 घरं, पॅटीस विकून त्याने या सगळ्या स्टोरीज तुम्हाला युट्यूबच्या चॅनलवाल्यांनी त्यांचे लाईक्स व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि मॉनिटायझेशनसाठी टाकलेले असतात. या स्टोरीजमध्ये तथ्य खूप कमी असतं, किंवा या स्टोरीज मधली सस्टेनेबिलिटी तुम्हाला कुणीही सांगत नाही, किंवा हे बिझनेस किती लवकर घरंगळून किती लयाला गेले हे तुम्हाला कुणीही सांगत नाही. आपल्याला फक्त ग्लॅमर दिसतं, आपल्याला ग्लॅमर नंतरच्या गोष्टी दिसत नाहीत. सो प्लॅन बी जो तुम्ही तयारी करताय, याच्याच पर्स्पेक्टिव्हचा दुसरा प्लॅन बी असायला हवा. 12वी पासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 प्लॅन मी स्वतः सांगेल. जर तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे, जो एक पर्टिक्युलर विषय तुम्ही तुमच्या यूपीएससीला किंवा एमपीएससीला ऑप्शनल ठेवणार आहात, त्यामध्ये तुम्ही नेट सेट जीआरएफ मिळवण्यासाठी एक्सपर्टीज मिळवा. किंवा जर त्या विषयात तुम्हाला नेट सेट जीआरएफ मध्ये एक्सपर्टीज मिळवायचा नाहीये, कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचं नाहीये, तर लॉ हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. तुम्ही लॉ करू शकता. आपल्या सोसायटीमध्ये लॉ करतो म्हणजे काहीच करत नाही असं मत आहे. कारण काय होतं की डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी, ॲग्रिकल्चर, सायन्स, कॉमर्स हे चांगल्या स्ट्रीम संपल्यानंतर जे काही उरतं, ती उरली सुरलेली लोक महाराष्ट्रात लॉ करतात. आणि यामुळे आपल्याला असं वाटतं की लॉ म्हणजे काय नाही. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जाल किंवा साऊथ इंडियामध्ये जाल, तर या सगळ्या प्रदेशांमध्ये लॉ करणाऱ्या लोकांना प्रचंड मोठा मान आहे. एखादा डॉक्टर सुद्धा कमवू शकत नाही याच्या 100 पट पैसे वकील कमवत असतो. म्हणून आर्ट्स बॅकग्राऊंड असणाऱ्या लोकांनी 2 पर्स्पेक्टिव्हकडे फोकस करू शकता. नेट सेट जीआरएफ तुमच्या ऑप्शनमध्ये, किंवा लॉ करू शकता. सायन्स असणारे लोक सुद्धा लॉ करू शकतात, पण सायन्स तुमचा पर्स्पेक्टिव्ह असेल आणि 11वी-12वीला तुमचं मॅथ्स असेल आणि तुम्हाला वाटतं की माझं मॅथ्स पण चांगलं आहे आणि माझं इंग्लिश सुद्धा चांगलं आहे, तर तुम्ही सगळे लोक स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी आत्तापासून मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशवर फोकस करू शकता. हे मी प्लॅन बी बद्दल सांगतोय. मग जो आपला मेन प्लॅन ए आहे, थोडक्यात काय आहे, 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्या यूपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये इंग्लिशला आणि मॅथ्सला खूप कमी महत्व आहे. हे वाक्य लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्या सिस्टीम मध्ये इंग्लिश आणि मॅथ्सला खूप कमी महत्व आहे. इंग्लिश आणि मॅथ्सचं रिलेव्हन्स रिलेटिव्हली खूप कमी आहे. आता मग इथं आपण सुरुवात जर करायला गेलो की परीक्षा चा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सगळ्यात अगोदर परीक्षा समजावून घ्या. परीक्षा समजून घ्या म्हणजे काय, ही परीक्षा लेखी आहे का ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमचा पिंड कोणत्या टाईपचा आहे, तुम्हाला लेखी चांगलं जमतं की ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन चांगलं जमतं, हे तुम्हाला क्लिअर असायला हवं. हा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही नंतर बदलवू शकत नाही, तुम्ही नंतर नक्की बदलवू शकता. पण पहिली गोष्ट, परीक्षा समजून घ्या. परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे. यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षा पाठांतराच्या नाहीत. या परीक्षा तुमच्या सोशिओ इकॉनॉमिक अंडरस्टँडिंगच्या आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कसं बघू शकता, काय वर्कआउट करू शकता, याची ही परीक्षा आहे. त्याच्यानंतर परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. पूर्व परीक्षेमध्ये काय असतं, मुख्य परीक्षेमध्ये काय असतं, मुलाखतीमध्ये काय असतं. खूपदा मुलाखतीबद्दलच्या जे व्हिडिओज, रील्स तुम्ही बघता की मुलाखतीत प्रश्न विचारला जातो की मी तुझ्या बहिणीला पळून नेलं तर तू काय करशील, किंवा तुझ्या शर्टच्या तिसरी जे बटन आहे त्याचा कलर कोणता आहे, तुझ्या पायऱ्या चढून त्या पायऱ्या किती होत्या, तुझ्या लिफ्टनं त्या लिफ्टच्या कंपनीचं नाव काय आहे. म्हणजे असले तद्दन फालतू प्रश्न यूपीएससी किंवा एमपीएससी या दोन्हीच्या इंटरव्ह्यूज मध्ये विचारले जात नाहीत. किंवा खूपदा असं असतं की तुम्ही बसलाय, पॅनल मेंबर तुम्हाला एक पेन समोर देतोय आणि तुम्हाला काहीतरी अवघड गणित देतोय किंवा काहीतरी अवघड कोड देतोय आणि सोडव म्हणतोय. या प्रकारचे प्रश्न सुद्धा यूपीएससी किंवा एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये बिलकुल विचारले जात नाहीत. विचारले जाणारे प्रश्न लॉजिकल असतात, चांगले असतात, सिलेबसच्या आधारावरती असतात, ओपिनियन बेस्ड असतात. आणि ती पण ओपिनियन तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या लाईफ बद्दल नसते. ही ओपिनियन कम्प्लिटली तुमच्या सिलेबसशी निगडीत असते, आंतरराष्ट्रीय संबंधाशी निगडीत असते, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या सोशिओ इकॉनॉमिक इव्हेंट्स बाबत असते. इतर कोणत्या बाबत ही पर्टिक्युलर ओपिनियन नसते. परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी समजून घ्या. कोणती पुस्तकं वाचायची ते समजून घ्या. प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत आणि बाकी जे तुमचे डाऊट असतील ते सर्वात शेवटी आपण या ठिकाणी करणार आहोत. पण लक्षात घ्या,
तुम्ही काय करता, मला स्पर्धा परीक्षा करायची, कोणता क्लास लावू, कोणती पुस्तकं घेऊ, कोणती बॅग घेऊ, कोणता पेन घेऊ, कॉस्मेटिक गोष्टींवर फोकस करता. स्पर्धा परीक्षा पास करायची असेल तर स्पर्धा परीक्षेच्या कॉस्मेटिक गोष्टींवरती, कोणती पुस्तकं, कोणता क्लास, कोणता पेन, किती तास अभ्यास करायचा, कोणत्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करायचा, कोणत्या शहरात जाऊन अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे. जर 12वी पासून तुम्हाला ठरवून जर स्पर्धा परीक्षा पास करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे मी सांगितलंय, हे स्पर्धा परीक्षेचं फंडामेंटल आहे. तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या फंडामेंटल वरती काम करायचं आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की स्पर्धा परीक्षेचं फंडामेंटल्स काय म्हणतं. चला, हे सगळ्यात अगोदर समजून घ्यायचं, पळापळ करायची नाही क्लास लावण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी. त्यानंतर आता आपण पाहूया की नेमकं करायचं काय आहे, या परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे. तर बघा, राज्यसेवा आणि यूपीएससी दोन्हीचा सिलेबस कम्प्लिटली सेम झालेला आहे. मग जर हा सिलेबस सेम झाला असेल, तर या परीक्षेची सगळ्यात पहिली महत्त्वाची रिक्वायरमेंट काय आहे? तर मला तुम्हाला सांगायची, ही परीक्षा उत्तर लेखनाची आहे, आन्सर रायटिंगची आहे. आणि लक्षात घ्या, आन्सर रायटिंग हे एक स्किल आहे, जे तुम्ही ओव्हर अ टाइम पिरियड खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड करू शकता, चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे आत्तापासून डोक्यात ठेवायचं, ही परीक्षा आन्सर रायटिंगची आहे. ही परीक्षा वाचत बसण्याची, एमसीक्यू सोडवण्याची, पाठ करत बसण्याची, आकडेवारी लक्षात ठेवण्याची, व्यक्तींची नावं, शहरांची नावं, गावांची नावं, सणावळ्या हे पाठ करत बसण्याची नाही, परीक्षा लिखाणाची आहे. तुम्हाला रायटिंग स्किलवर काम करावं लागणार आहे. मग जर परीक्षा रायटिंग स्किलची असेल, तर लक्षात घ्या, लँग्वेज, तुमची भाषा हा या परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. तुम्हाला भाषेवरती काम करायचं आहे. जर तुम्ही इंग्लिशमधून पेपर देणार असाल तर इंग्लिशमध्ये, मराठीमधून देणार असाल तर मराठीमध्ये. मग काय करायचं, तर मी तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही इंग्लिशमधनं प्रिपरेशन करणार असाल, तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एडिटोरियल पेजच्या पाठीमागं काय असतं, एडिटोरियल पेजच्या पाठीमागं लेटर्स टू एडिटर असतात बघा. लेटर्स टू एडिटर म्हणजे वाचकांना लिहिले गेलेले कॉलम्स असतात. हे लेटर्स टू एडिटर त्या ठिकाणी नक्की वाचायचं, इंग्लिश मधून तयारी करणाऱ्या लोकांसाठी लेटर्स टू एडिटर वाचायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, योजना मॅगझिन मिळतं. योजना मॅगझिन 10-15 रुपयांना मिळतं इंग्लिशमध्ये, और 20 रुपयांना प्रत्येक महिन्याला येतं. योजना मॅगझिन मंथली आहे, ही योजना मॅगझिन वाचायचं. तिसरी महत्वाची गोष्ट, कुरुक्षेत्र मॅगझिन सुद्धा वाचायचं, कुरुक्षेत्र. सो हे 3 गोष्टी तुमच्या लँग्वेजसाठी अत्यंत महत्वाची आहेत. इंग्लिशमध्ये हेच जर समजा तुम्हाला मराठीमध्ये प्रिपेअर करायचं असेल, तर तुम्हाला सांगतो, कोणताही एखादा रिजनल पेपर, समजा तुम्ही सकाळ पेपर वाचत असाल, सकाळ पेपरचं संपादकीय न चुकता वाचायचं. तुम्ही त्या ठिकाणी भाषेसाठी सकाळचं संपादकीय वाचायला हवं. त्यानंतर सकाळचा वाचकांचा पत्रव्यवहार जो संपादकीय पानावर असतो, तो सुद्धा वाचायला हवा. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाचकांचं पत्र आणि संपादकीय वाचल्यानंतर प्रत्येक शनिवार आणि रविवार ज्या महत्वाच्या पुरवण्या येतात, या महत्वाच्या पुरवण्या तुम्ही नक्की वाचायला हव्या. परत एकदा सांगतो, परीक्षा आन्सर रायटिंगची आहे, परीक्षा भाषेची आहे. आणि जर परीक्षा आन्सर रायटिंग आणि भाषेची असेल, तर पहिली तुम्हाला चांगली पकड भाषेवर मिळवावी लागणार आहे. आणि जर भाषेवर पकड मिळवायची असेल, तर तुम्हाला इंग्लिश मधल्या लोकांनी द हिंदू त्याचं संपादकीय, लेटर्स टू एडिटर, योजना मॅगझिन 20 रुपयात मिळतं, कुरुक्षेत्र मॅगझिन 30 रुपयात मिळतं, हे वाचायला हवं. मराठीमधल्या लोकांनी कोणताही कोणताही रिजनल पेपर सकाळ वाचत असाल, तर सकाळचं संपादकीय, सकाळचा वाचकांचा पत्रव्यवहार आणि सकाळ वर्तमानपत्रामधले शनिवार आणि रविवारच्या पुरवण्या तुम्ही नक्की वाचा. यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी सकाळ प्लस स्टडी रूम जे आपलं आहे, यात तुम्हाला डिरेक्टली परीक्षेसाठी लागणारा सगळा सिलेबस त्या ठिकाणी शिकवला जातो. तुम्ही सकाळ प्लस स्टडी रूमचं सबस्क्रिप्शन कमीत कमी पैशात घेऊन ते रीड करू शकता. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय असेल, तर ती महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, यासाठी तुम्ही आयोगाच्या वेबसाईटला जर जाल, तर मागील 10 ते 15 वर्षांचे सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. कसे प्रश्न विचारले जातात, फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही राज्यव्यवस्था वाचता, इंडियन पॉलिटी वाचता, तर त्यामध्ये राष्ट्रपती कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, आपण काय म्हणतो त्याला रिमूव्हल कसं केलं जातं, या टाईपचे फॅक्च्युअल इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न अनालिटिकल असतात. प्रश्न असतो की भारतीय राष्ट्रपती हे फक्त रबरी शिक्का आहे, तुमचं मत काय आहे? किंवा आता लेटेस्ट मध्ये जो महत्वाचा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं,
की एखाद्या कायद्याला पास करत असताना त्यामध्ये राष्ट्रपतीवरती किंवा राज्यपालावरती वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये, मग याला कोणत्या प्रकारचा विटो म्हणतो, असा निकाल सुप्रीम कोर्टने का दिला, या प्रकारचे अनालिटिकल प्रश्न विचारले जातात. सो अगोदर कोणतीही पुस्तकं सिलेबस वाचण्याच्या अगोदर तुम्हाला हे क्लिअर असायला हवं की कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इंटरनलायझेशन. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला ही परीक्षा समजून घ्यायची असेल आणि जर चांगलं प्रिपेअर करायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्ही या परीक्षेला आयोगाच्या सिलेबसमध्ये किंवा पुस्तकी भाषेत न समजून घेता प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला स्वतःच्या भाषेत समजून घ्यावा लागणार आहे. जर हा प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्ही स्वतःच्या भाषेत समजून नाही घेतला, अंडरस्टँडिंग कमी राहिली, तर तुम्ही चांगली उत्तरं लिहू शकत नाहीत. तुम्हाला फर्स्ट इयर पासून ही सवय करून घ्यावी लागेल की प्रत्येक कॉन्सेप्टला तुम्ही स्वतःच्या भाषेत कसं समजून घेताय. महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासिकेमध्ये बसण्याची कॅपॅसिटी चांगली असायला हवी आणि परसिव्हरन्स. प्रिलिम्स नाही निघली, परत तयारी करणारे, मेन्स फेल झालो, परत तयारी करणारे, मुलाखतीमध्ये कमी मार्क पडले, परत तयारी करणार आहे. सो तुम्हाला हे ठरवायचं की मी इथं येतोय, सो मी पटकन लगेच लगे परीक्षा पास होईल असं नाहीये. खूपदा मला भेटायला येणाऱ्या लोकांपैकी खूप साऱ्या लोकांचं, सर काहीही करून मला पहिल्या अटेम्प्टला पास व्हायचंय, हे जे वाक्य आहे ना, सर काहीही करून मला पहिल्या अटेम्प्टला पास व्हायचं आहे, तर लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही काहीही करून पहिल्या अटेम्प्टला पास होऊ शकत नाही. जर तुम्हाला ही परीक्षा चांगल्या पद्धतीने पास व्हायची असेल तर तुम्हाला परीक्षेला न्याय देता आला पाहिजे. न्याय देता आला पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला परीक्षेला या पद्धतीने अंडरस्टँड करता आलं पाहिजे, तर तुम्ही पास होऊ शकता. जे तुम्ही म्हणता ना, सर मला काहीही करून पहिल्या अटेम्प्टला पास व्हायचंय, तर काहीही, याला काहीही स्कोप नाही. परीक्षेला न्याय देता आला पाहिजे. प्लॅन बी असायला हवा, तो तुमच्या त्या सिस्टीम मधलाच प्लॅन बी असायला हवा. तुम्ही काहीतरी अभ्यास करताय एका परीक्षेचा आणि प्लॅन बी ठेवताय काहीतरी 150-200 किलोमीटर लांबचा, असं चालत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 12वी पासून तयारी करताना तुम्हाला कोणत्या स्किल्सवर काम करायचंय, तर या सगळ्यात महत्वाच्या स्किल्स आहेत. रीडिंगचं स्किल, रायटिंगचं स्किल, हँड रायटिंगचं स्किल, लँग्वेजचं स्किल आणि गोष्टी आर्टिक्युलेशन करण्याचं स्किल. आर्टिक्युलेशनचं स्किल नंतर येईल. मी जेव्हा खूप सगळ्या मराठी मुलांना विचारतो की खूपदा मुलाखतीला मुलं येतात ना, तर त्यांना प्रश्न असतो की तुमची हॉबी काय आहे. सर रीडिंग माझी हॉबी आहे. ठीक आहे, रीडिंग हॉबी आहे का, सगळ्या लोकांनी रीडिंग टाकलेलं असतं. काय काय वाचलंय, सर छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी, कर्ण, ययाती, आणखीन श्यामची आई, त्यानंतर काय पानिपत, याच्या पलीकडं मराठी मुलांचं वाचन नाही. मी परत एकदा सांगतो, जर कंपेअर केलं तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा विचार केला तर लिस्ट रेड लोक जर कोणते असेल तर ती मराठी मुलं आहेत. वाचनामध्ये काहीही वाचत नाही. कथा कादंबऱ्या लोक वाचत नाहीत, बंद झालेला आहे. आणि कथा कादंबऱ्या वाचणं बंद झाल्यामुळं बिलकुल त्यांची भाषा चांगली नाही. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी युपीएससी इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्यावेळेस मराठी मीडियम घेऊन युपीएससी इंटरव्ह्यूला येणाऱ्यांची संख्या, युपीएससी इंटरव्ह्यूला, पोस्ट होल्डर नाही, युपीएससी इंटरव्ह्यूला येणाऱ्यांची संख्या होती 3 का 4. महाराष्ट्र जे भारतातलं सगळ्यात प्रगत राज्य मानलं जातं, सगळ्यात श्रीमंत राज्य मानलं जातं, त्या महाराष्ट्रामधनं मराठी माध्यम घेऊन मुलाखतीला येणाऱ्यांची, मराठी माध्यम लिखाणाचा मुलाखतीला येणाऱ्यांची संख्या होती 4. आणि आमच्या तमिळनाडूचे आमचे मित्र होते, तर तमिळ ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तमिळ लिटरेचर नव्हे, तमिळ ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या होती 250. कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा मराठी मुलगा युपीएससी किंवा एमपीएससी प्रिपरेशनसाठी येतो, त्यावेळेस तो मराठी माध्यम का घेतो, मला इंग्लिश खूप अवघड जाते, मला इंग्लिश येत नाही, मला इंग्लिश करायचे नाही, मला इंग्लिश, हो मी मराठीमधून युपीएससी देऊ शकतो का, हो देऊ शकतो. पण मी तुला त्या ठिकाणी सांगतो की जेव्हा तू मराठीमधून एक्झामिनेशन देतोय, तर ती मराठीमधली एक्झामिनेशन, तुझी मराठी खूप चांगली आहे म्हणून तू द्यायला हवं. तुझी इंग्लिश खूप वीक आहे म्हणून तो द्यायला नको. माझ्या मित्रांपैकी खूप सगळे चांगले मित्र आहेत. तुम्ही मोक्षा पाटील मॅडमचं नाव ऐकलं असेल बघा, ज्या IPS आहेत. म्हणजे त्या एवढ्या इंटेलिजंट आहेत की, आणि मुंबईत बॉर्न अँड ब्रॉट अप असूनही त्यांनी त्यांची परीक्षा मराठीमधनं दिली. म्हणजे विचार करा, त्यांना इंग्लिश अवघड जाते म्हणून त्यांनी मराठीमधनं परीक्षा नाही दिली. त्यांचं मराठी एवढं सुंदर आहे की त्यांनी मराठीमधनं ती परीक्षा पहिल्या अटेम्प्टला क्रॅक करून शी इज IPS ऑफिसर. अनिरुद्ध ढगे असेल, वैभव ढेरे असतील, ही सगळी लोक अशी आहेत की ज्यांची मराठी खूप चांगली होती म्हणून त्यांनी युपीएससी परीक्षा मराठीमधनं दिली. आपल्या मुलांचं असं आहे की मला इंग्लिश अवघड जातं म्हणून मी परीक्षा मराठीतून देऊ का, याला अर्थ नाही. तुम्हाला भाषेवर काम करावं लागणार आहे. लँग्वेज अत्यंत महत्वाची आहे.
डिग्रीमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर या 4 वर्षात तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं वाचनावर फोकस करायचं. जे मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू वाचत राहायचं आहे. या गोष्टी तुम्हाला थांबविता कामा नाही. रीडिंग, रायटिंग, हँड रायटिंग, लँग्वेज, आर्टिक्युलेशन यावर तुम्हाला काम करायचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. तुमचं कॉलेज अत्यंत महत्वाचं आहे. कॉलेजमधली प्रत्येक ऍक्टिव्हिटी फॉलो करायची. या ठिकाणी मी थोडं सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजीला आपण 3 टप्प्यात डिवाइड करूया. सगळ्यात पहिला टप्पा असेल फाउंडेशनचा, जो तुमच्या फर्स्ट इयरचा आहे. दुसरा टप्पा असेल इंटिग्रेटेडचा, जो तुमच्या सेकंड इयर आणि अर्धा थर्ड इयरचा असणार आहे. बघा, फाउंडेशनचा टप्पा तुमच्या फर्स्ट इयर प्लस सेकंड इयरला ऍप्लिकेबल असणार आहे. इंटिग्रेटेडचा टप्पा तुमचा सेकंड इयर प्लस हाफ थर्ड इयरला असणार आहे. हाफ थर्ड इयर का, तर मी तुम्हाला सांगतो थर्ड इयरच्या अर्ध्या टप्प्यानंतर तुम्ही तुमचं कॉलेज पूर्ण करण्याकडे फोकस करायला हवा. आणि ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन संपल त्याच्यानंतर मात्र तुमचा आफ्टर ग्रॅज्युएशन तुमचा व्हॅल्यू ऍडिशनचा टप्पा असायला हवा. हा लक्षात घ्या. फाउंडेशन, इंटिग्रेटेड आणि तिसरं महत्वाचं व्हॅल्यू ऍडिशन. व्हॅल्यू ऍडिशनला तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर फोकस करायचा, तोपर्यंत तुम्ही फोकस नाही करायचा. थर्ड इयरला गेल्यानंतर तुमचं थर्ड इयरचं 5वं सेमिस्टर संपल्यानंतर 6व्या सेमिस्टरला जवळपास सगळा अभ्यास बंद करायचा आणि डिग्री कंप्लीट चांगल्या पद्धतीने कोणतेही बॅकलॉग न ठेवता डिग्री कंप्लीट करण्याकडे तुमचा फोकस असायला हवा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? अटेंड एव्हरीथिंग इन दी कॉलेज. कॉलेजमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घ्यायला हवा. अभ्यासिकेमध्ये बसून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकत नाही. किंवा ज्ञानदीपकडे क्लास लावलाय म्हणून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, हा तर अत्यंत चुकीचं. कोणताही कोचिंग क्लास तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकत नाही. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पर्सनॅलिटी इज इक्वल टू मॅच्युरिटी. लक्षात घ्या, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पर्सनॅलिटी म्हणजे सॉफ्ट स्किल नव्हे. पर्सनॅलिटी म्हणजे मॅच्युरिटी, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करण्याची मॅच्युरिटी. राईट. आता महत्वाची गोष्ट, फाउंडेशन मध्ये सगळ्यात पहिलं काय करायचं. आता हे लिस्ट आहे. आतापर्यंत मी तुम्हाला फिलॉसॉफी सांगितली. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं तुम्ही सगळ्या एनसीईआरटी रिडिंग करायला सुरू करा. परत तो प्रश्न नको की सर कोणत्या एनसीईआरटी वाचायच्या, किती वेळा वाचायच्या, नोट्स काढायच्या का, किती पाठांतर करायचं. बिलकुल नाही. एनसीईआरटी यासाठी वाचा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची सवय लागायला हवी. सो एनसीईआरटी नॉर्मली सोप्या भाषेमध्ये अंडरस्टँड करून, अंडरलाईन करून, कोणतीही नोट्स मेकिंग न करता काढायचं. फाउंडेशनच्या टाइम पिरियडमध्ये एका शब्दाची सुद्धा नोट्स काढायची नाही. सिलेबस डिकोडिंग करायला सुरू करा. म्हणजे युपीएससी आणि एमपीएससीच्या आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे, या सिलेबस मधला जो प्रत्येक शब्द आहे, बरोबर आहे, या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहिण्यासाठी सुरू करा. या प्रत्येक शब्दाची व्याख्या त्या ठिकाणी लिहिण्यासाठी सुरू करा. याला म्हणायचं सिलेबस डिकोडिंग. लोकांना वाटतं सिलेबस डिकोडिंग करायचं म्हणजे सिलेबसचा एक एक पॉइंट घ्यायचा, त्या पॉइंटवर प्रश्न विचारायचे, अनालिसिस करायचं, न्यूजपेपर लिंक करायचं. हे सगळी नाटकं करायची नाही. ही सगळी नाटकं तुम्ही थर्ड इयर संपल्यानंतर करायची. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फाउंडेशन एवढं चांगलं करायचं की परत तुम्हाला पाठीमागे बघण्याची गरज पडता कामा नये. पीवायक्यू अनालिसिसवर फोकस करा. पीवायक्यू युपीएससी आणि एमपीएससीने मागच्या 10 ते 12 वर्षात विचारलेले सगळे प्रश्न फक्त वाचून काढणे, काय उत्तर असेल याचा विचार करायचा नाही. फक्त रीडिंग करायची आणि रीडिंग करताना प्रत्येक प्रश्नामधला जो कीवर्ड आहे, जो अत्यंत महत्वाचा शब्द आहे, त्या शब्दावरती फोकस करायचा. 3 गोष्टी. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट, न्यूजपेपर रीडिंग करायला सुरू करा. द हिंदू इंग्लिश मधला, यात मी तुम्हाला सांगितलं द हिंदूचं एडिटोरियल वाचायचं, लेटर्स टू एडिटर वाचायचं. रिजनल लँग्वेज मधला सकाळ वाचू शकता, सकाळ वाचायचा. सकाळ मधलं संपादकीय वाचायचं, वाचकांचा पत्रव्यवहार वाचायचा, शनिवारच्या पुरवण्या, रविवारच्या पुरवण्या आणि सकाळ प्लस स्टडी रूम वाचायचं. तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे 3 वर्ष न चुकता 2 पेपर वाचायचे आहेत. तिसऱ्या वर्षानंतर मात्र न्यूज पेपरला हात सुद्धा लावायचा नाही. लक्ष देऊ नये का? उलटी स्ट्रॅटेजी सांगतोय पण अत्यंत महत्वाची सांगतोय. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर न चुकता 2 पेपर वाचायचे. एक कंपल्सरी इंग्लिश, दुसरा कंपल्सरी मराठी. थर्ड इयर नंतर मात्र न्यूज पेपरला हात सुद्धा लावायचा नाही. सकाळ स्टडी रूम प्लस सुद्धा तुम्ही वाचायला हवं. यात आम्ही डिरेक्टली सिलेबसला कन्सिडर असणाऱ्या सगळ्या गोष्टी कव्हर करत आहोत. त्यानंतर एक्स्ट्रा रिडिंग मी सांगितलं, योजना मॅगझिन, कुरुक्षेत्र मॅगझिन कुठेही मिळतं. नाही मिळालं तर युट्यूबला, गुगलला सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहेत. सॉफ्ट कॉपी डाउनलोड करा,
प्रिंट करा. गव्हर्नमेंट प्रकाशन आहे, कोणत्याही अडचणी येत नाहीत. गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन डिसेमिनेट करायची, लोकांना सांगायची. यासाठी 20 रुपयात येणारं मॅगझिन आहे, पण एवढं इन्फॉर्मेशनचा स्टोर आहे की तुम्ही अख्खी युपीएससी योजना कुरुक्षेत्र मॅगझिनवर लिहू शकता. काही महत्वाच्या वेबसिरीज मी तुम्हाला सुचवल फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये वाचायच्या. भारत एक खोज नावाची अत्यंत सुंदर सिरीज आहे. प्रधानमंत्री वेब सिरीज, संविधान नावाची वेब सिरीज आणि बाकीच्या एज्युकेशनल वेब सिरीज बघून घ्या. महत्वाची गोष्ट, दिल्ली क्राईम नावाची वेब सिरीज पाहून तुम्ही जर स्वप्न बघत असाल की मी आता IPS होईल, तर लक्षात घ्या तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं करिअर कॉम्प्रोमाइज करून रील स्टार होण्याच्या मार्गावरती जात आहात. आणि रील स्टारला आजकाल थोडेफार पैसे मिळतील. आय टेल यू, पुढच्या 5 वर्षानंतर रील स्टारला कुणी ओळखणार नाही. 5 वर्ष सुद्धा नाही, पुढच्या 2 वर्षात रील स्टारला कुणी ओळखणार नाही. कारण सगळ्या रील स्टार्सची जागा AI घेणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेणार आहे. रील स्टारची व्हॅल्यू 0 होणार आहे. इन्स्टेड ऑफ रील स्टार, फोकस ऑन की आपण तिथून काय करू शकतो. सो ही वेब सिरीज तुम्ही आता डिग्रीत फॉलो करायला हवं. त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं. लेटर्स टू एडिटर, स्पोकन इंग्लिशवर फोकस करायचं. मराठी मुलाची सगळ्यात मेन अडचण, सर मला इंग्लिश येत नाही, मी मराठीत इंटरव्ह्यू देऊ शकतो का? हो, UPSC स्वतः म्हणते मराठीत इंटरव्ह्यू देऊ शकता. पण मला सांगा, तुमच्या अगोदरचा व्यक्ती एकदम छान, सुंदर, स्वच्छ, सुवाच्य इंग्लिशमध्ये जर इंटरव्ह्यू देणार असेल आणि त्यानंतर तुम्ही त्यांना काही इंग्लिशमध्ये प्रश्न आ करताय, तुम्हाला मार्क का मिळतील? ही परीक्षा पर्सनॅलिटीची आहे. स्पोकन इंग्लिशवर काम करा, आत्तापासून काम करा. लक्षात घ्या, तुमची मॅच्युरिटी मुलाखतीच्या वेळेस दिसायला हवी. हार्डवर्क करणारा व्यक्ती आणि हार्डवर्क प्लस मॅच्युअर असणारा व्यक्ती आणि हार्डवर्क प्लस मॅच्युअर प्लस सॉफ्ट स्पोकन असणारा व्यक्ती, तिघांपैकी फक्त हार्डवर्क, मॅच्युअर, सॉफ्ट स्पोकन पर्सनला मार्क्स मिळतील. हार्डवर्क करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्ष लागतील. हार्डवर्क प्लस मॅच्युअर असणारा व्यक्ती थोडा 2-3 वर्षात पास होईल. फर्स्ट अटेम्प्टला हार्डवर्क, मॅच्युअर, सॉफ्ट स्पोकन पर्सन पास होईल. सो स्पोकन इंग्लिश, तुमच्या हँडरायटिंगवर काम करा. मला खूप सगळे लोक विचारतात, सर माझं हँडरायटिंग चांगलं नाही, मला मार्क्स पडतील का? साधी गोष्ट आहे, मला सांगा, पेपर चेक करणारा शुगरवाला, बीपीवाला, डायबिटीसवाला पोरग बोलत नाही, सून बोलत नाही, कुणी त्याला चांगली किंमत देत नाही. त्याला जर समजा तुमचं अक्षर वाचता नाही आलं आणि त्याला टार्गेट आहे की दिवसाला 3 पेपर चेक करायचे, त्याला राग येईल का नाही, चिडचिड येईल का नाही, ब्लड प्रेशर, शुगर वाढेल का नाही? मग तुमचं हँडरायटिंग खूप चांगलं, मोत्यासारखं दाणेदार असावं अशी बिलकुल अपेक्षा नाही. पण समोरच्या व्यक्तीला वाचता यायला हवं, तुम्ही जे लिहिले ते कळायला हवं, तुमच्या कन्सेप्ट आमच्यापर्यंत अंडरस्टँड व्हायला हवे. सो हस्ताक्षरापेक्षा तुमचं हस्ताक्षर चांगलं असण्यापेक्षा ते वाचनीय असणं गरजेचं आहे. तुमच्या भाषेवर काम करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फर्स्ट इयरला ऑप्शन सिलेक्ट करू नका, पण माझा ऑप्शन काय असायला हवा याबद्दल मात्र तुम्ही काम करायला हवं. की कोणतं ऑप्शन घेऊ, काय करू, या सगळ्या ऑप्शनचं तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्यायला सुरू करा. हे सगळं सांगतोय, सगळं न चुकता लिहून घ्या, गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचं फर्स्ट इयरचं पूर्ण वर्ष, पहिलं सेकंड इयरचा काही पार्ट झाल्यानंतर इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी, पहिल्या वर्षात तुम्हाला सिलेबसला हात सुद्धा नाही लावायचा आहे. जे मी सांगितलं त्यावर फोकस करत, त्यात आणखीन एक पॉईंट ऍड करायचा राहिला. फर्स्ट इयरला तुम्हाला अवांतर पुस्तकं वाचायची, इंग्लिश मधली, मराठीमधली, कथा, कादंबऱ्या, उपन्यास जे मिळेल ते, याची तुतीची आळी नसते का, सगळं खाऊन टाकते, त्या टाईपचं तुम्ही मिळेल ते वाचायला सुरू करा. लक्षात घ्या, जेवढं जास्त रिडिंग कराल तेवढी तुमची मॅच्युरिटी, थिंकिंग, थॉट प्रोसेस इव्हॉल्व्ह होत जाईल. आता इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजीमध्ये जो सिलेबसचा पार्ट आहे ते रेफरन्स मटेरियल वाचायला घ्या. इथं सिंगल टाइम रिडिंग झाली, मोर दॅन सफिशियंट आहे. स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल वाचायला घ्यायचं. मार्केटमध्ये फिरला, सगळ्या झेरॉक्स सेंटरला, सगळ्या कोचिंग क्लासची पुस्तकं मिळतील. स्टँडर्ड, एका विषयाला, एका टॉपिकला एकच पुस्तक, एका विषयाला 50 पुस्तकं घेऊन अभ्यासाला कन्फ्यूज करायचं नाही. क्वेश्चनचं डिकोडिंग करायला सुरू करा. पहिल्या फाउंडेशन मध्ये आपण क्वेश्चन फक्त रीडिंग केलंय, आता मात्र आपल्याला क्वेश्चन काय करायचा, क्वेश्चनचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि क्वेश्चन सिलेबसच्या कोणत्या पार्ट मधनं विचारला गेला समजून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला कळेल की कोणते टॉपिक हाय स्कोरिंग आहेत, कोणते टॉपिक मीडियम स्कोरिंग आहेत, कोणते टॉपिक लो स्कोरिंग आहेत, कोणत्या टॉपिकवर फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर करंट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात आणि कोणत्या टॉपिकला आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी आपल्याला काही रीडिंग करण्याची गरज नाही. हा सेकंड इयरचा पार्ट. उत्तर लिहायचं नाही, पण सेकंड इयरला सिलेबस सोबत क्वेश्चनला लिंक करायचंय. महत्वाची गोष्ट, पहिली रीडिंग देत असताना सिलेबस कंप्लीट करण्याकडे फोकस नको. इंटिग्रेटेड मध्ये सेकंड इयर टू थर्ड इयरचा हाफ पार्ट, मी काय सांगतो, सेकंड इयरचा 75% टाइम पिरियड आणि थर्ड इयरचा हाफ टाइम एवढा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. तर या टाइम पिरियड मध्ये
तुमचा फोकस इन्फॉर्मेशन डेटा गोळा करण्याचा फक्त मेन फोकस असायला हवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. सो फाउंडेशन मध्ये आपण काय केलं, इंट्रोडक्शन घेतलं, सेकंड इयरचा 75% पार्ट टू थर्ड इयरचा हाफ पार्ट, यात आपण फोकस काय केला, फक्त आणि फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस केला. सेकंड रिडिंग जर यावेळेस वेळ मिळाला, तुमची रिडिंग स्पीड चांगली असेल तर मात्र इन्फॉर्मेशन गोळा करा. नॉर्मली प्रत्येकाची रिडिंग स्पीड व्हॅरी होते. जर रिडिंग स्पीड चांगली नसेल तर फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे फोकस करा पहिल्या रिडिंगला. सेकंड रिडिंगला जर वेळ मिळत असेल तर इन्फॉर्मेशन गोळा करा. ती पण इन्फॉर्मेशन खूप जास्त अंगावर येणारी नको, खूप जास्त त्रासदायक नको. थर्ड रिडिंगला मात्र आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन आणि नोट्स मेकिंग करायचंय. चौथ्या रिडिंगला मायक्रो नोट्स करायचंय आणि बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग सुरू करा. आणि या टाइम पिरियड मध्ये जो ऑप्शन तुम्ही फर्स्ट इयरला सिलेक्ट केलेला आहे याच्या रिडिंगला सुरुवात करा. बरोबर आहे, ऑप्शनचं रिडिंग तुम्ही सेकंड फेज मध्ये करायला हवं. इंटिग्रेटेड फेज मध्ये तुम्ही ऑप्शनचं रिडिंग करायला सुरुवात करायला हवी, जे महत्वाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, इंटिग्रेटेड फेज मध्ये तुमचं ऑप्शन सिलेक्शन व्हायला हवं. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर परत एकदा हा पॉइंट क्लिअर करतो. हा डाऊट असू शकतो, मी जो फाउंडेशन फेज म्हणतोय तर हा फाउंडेशन फेज कुठून कुठपर्यंत असायला हवा, तुमचं फर्स्ट इयर पूर्ण. बरोबर आहे, फर्स्ट इयर पूर्ण प्लस सेकंड इयरचा 25% पोर्शन हा तुमचा फाउंडेशनचा फेज असायला हवा. पहिल्या फेजला खूप जास्त वेळ लागतो का आपल्याला सुरुवात करायची. जो तुमचा इंटिग्रेटेड जो फेज आहे तुमच्या कशाचा, तुमच्या प्रिपरेशनचा, हा तुमचा सेकंड इयरचा 75% पोर्शन प्लस थर्ड इयरचा फर्स्ट हाफ वाला 50% पोर्शन. आणि जो व्हॅल्यू ऍडिशनचा फेज आहे तुमच्या प्रिपरेशनचा, तर हा फेज केव्हा असायला हवा, हा असायला हवा आफ्टर ग्रॅज्युएशन. तुमचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनचा विचार करायला हवा. हे 3 टप्पे आहेत. यामधले हे 2 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि हा टप्पा लक्षात घ्या, हे 2 टप्पे तुम्हाला एक्झामला क्वालिफाय करत जातील. आणि हा तिसरा टप्पा आहे हा तुम्हाला रँक डिसाइड करेल. या ठिकाणी तुम्हाला कळेल तुम्ही IAS व्हाल और तुम्ही IPS व्हाल और तुम्ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वाले व्हाल. सो हे 3 टप्पे क्लिअर असायला तुमच्या टायमिंगचे. फाउंडेशनचा टप्पा, इंटिग्रेटेडचा टप्पा आणि तिसरा आहे व्हॅल्यू ऍडिशनचा टप्पा. सो सॉरी, व्हॅल्यू ऍडिशन सगळ्यात महत्वाची गोष्ट. थर्ड इयर नंतर ऑप्शनलवर मेन फोकस असायला हवा. वैकल्पिक विषय काय आपण एक एक स्टडी करणार आहोत. दुसरं, आन्सर रायटिंग GS सुरू करायला हवं एकदम रिगरसली. तिसरं, नोट्सचं रिव्हिजन व्हॅल्यू ऍडिशन सोबत करायला हवं. आणि रिगरस आन्सर रायटिंग, सगळ्यात जास्त रायटिंग तुम्हाला तुमचं डिग्री संपल्यानंतर आन्सर रायटिंग करायची आहे, जी तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देणारी आहे. हा जो तिसरा टप्पा आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. लक्षात घ्या, प्रिपरेशन करताना मी फक्त आज तुम्हाला टाइमलाईन आणि स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. इथं बेसिक लक्षात घ्या की प्रिपरेशन करताना जोपर्यंत एक्झाम समजून घेत नाहीत तोपर्यंत महत्वाचं नाहीये. आता यानंतरच्या सेशन्स मध्ये आपण एक एक पॉईंट डिकोड करत चालूया. सिलेबस डिकोडिंग म्हणजे काय, क्वेश्चन डिकोडिंग म्हणजे काय, हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. फक्त लक्षात घ्या, आजपासून तुमच्या ग्रॅज्युएशनचे जे 3 टप्पे तुम्ही करणार आहात, तर तुमच्या ग्रॅज्युएशन संपेपर्यंत तुमच्या सिव्हिल सर्व्हिसच्या प्रिपरेशनचे 2च टप्पे होणार आहेत. पहिला टप्पा आहे फाउंडेशनचा, दुसरा टप्पा आहे इंटिग्रेटेडचा आणि जो व्हॅल्यू ऍडिशनचा टप्पा आहे तो मात्र तुमच्या डिग्री नंतर असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टींचं पॅरेंटला सुद्धा फायद्याचं असणारं एक अत्यंत महत्वाचं सकाळ प्लस शेड्यूल आपण रन करतोय, तो एकदा गो थ्रू करा, नक्की जॉईन करा. हा, एक गुगल फॉर्म आपल्या या इथंच येतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतोय. तो गुगल फॉर्म जर तुम्ही भरला तर ह्या आता जे लेक्चर झालंय या सगळ्यांची PPT तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल, तुम्हाला फायदा होऊन जाईल.